माझ्या मागे कोणी नसेल, पण माझ्या मागे महादेव आहेत जे मला योग्य दिशा दाखवतात। आणि ह्याच शिवशक्तीचा अनुभव घ्यायला मी आज आलो होतो कोल्हापूरमधल्या सातेरीच्या त्या शांत पण दिव्य अशा शिवमंदिरात। शिवशक्ती जर अनुभवायची असेल तर मन अति शांत करावं लागतं आणि ती शांती या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक आवाजात आपल्याला पाहायला भेटते। खरं तर देवावरची श्रद्धा, प्रेम, विश्वास हा प्रत्येकाचा वेगळा असतो। कोणी इच्छा घेऊन येतं तर कोणी फक्त देवाच्या प्रेमापोटी। पण मी आज आलो होतो माझं मन शुद्ध करायला, ती सकारात्मक ऊर्जा अनुभवायला जी आपल्याला आयुष्यात कधीच मागे पडू देत नाही। कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात जिथे योग्य आणि अयोग्य ह्याच्यामधला फरक आपल्याला समजत नाही, पण मनात जर महादेवाची आठवण असेल तर एक अदृश्य भीती आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते। कारण ह्या जीवनानंतर आपल्याला भेटणार आहेत तिन्ही लोकांचे देव, स्वतः महादेव। महादेवाचा विश्वास जिंकायचा असेल तर मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही, फक्त मन स्वच्छ ठेवा, विचार पवित्र आणि स्वतःशी प्रामाणिक राहा। कारण महादेवाला तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्तृत्वाचा आवाज जास्त ऐकू येतो। आज मला मंदिरातून बाहेर पडताना एकच जाणवलं की कदाचित